नमस्कार मित्रांनो, विशेष सहाय्य योजनेच्या निकषात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ योजनेतून जे लाभार्थी लाभ घेत आहेत अशा लाभार्थ्यांना एक दिव्यांग प्रमाणपत्र जो आहे तो कंपल्सरी करण्यात आलेला आहे। विशेष सहाय्य योजनेच्या निकषात सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत 19 जून 2026 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। आता यामध्ये सांगण्यात आलेला आहे जो दिव्यांग प्रमाणपत्र आहे कोणत्या लाभार्थ्यांना लागणार आहे हे समजून घ्या। विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येतात। त्या अनुषंगाने विशेष सहाय्य योजनेच्या निकषात विभागाच्या उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आल्या आहेत असा सुद्धा स्पष्टपणे उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। ज्या सुधारणा आहेत त्या कशा पद्धतीने असणार आहेत या संदर्भातील व्यवस्थित माहिती समजून घ्या। तात्पुरत्या स्वरूपात दिव्यांग असलेली व्यक्ती विशेष सहाय्य योजनेसाठी इथं समजून घ्या, तात्पुरत्या स्वरूपात दिव्यांग असलेली व्यक्ती विशेष सहाय्य योजनेसाठी पात्र असणार नाही। व्यवस्थित समजून घ्या, तात्पुरत्या स्वरूपात दिव्यांग असलेली व्यक्ती विशेष सहाय्य योजनेसाठी पात्र असणार नाही। दिव्यांग लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी युनिक डिसेबिलिटी आय डी कार्ड अनिवार्य करण्यात येत आहे अशी तरतूद करण्यात आली आहे। आता संदर्भ क्रमांक 3 येथील दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या शासन निर्णयान्वये विशेष सहाय्य योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांसंदर्भातील केलेली सुधारणा विचारात घेता यामध्ये ज्या दिव्यांग लाभार्थ्याकडे सक्षम वैद्यकीय प्राधिकरणाने निर्गमित केलेले वैद्य तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र टेम्पररी UDID कार्ड उपलब्ध आहे अशा लाभार्थ्यांना त्यांच्या प्रमाणपत्राच्या वैधतेच्या कालावधीपर्यंत विशेष सहाय्य योजनेचा लाभ सुरू ठेवण्यास याद्वारे प्राधान्य देण्यात येत आहे। कोणता कार्ड? UDID कार्ड हा कंपल्सरी ठेवण्यात आलेला आहे। ज्या लाभार्थ्यांकडे आहे अशाच लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत जो दिव्यांग लाभार्थ्यांना मदत दिली जाते अशा लाभार्थ्याकडे हा कार्ड अनिवार्य आहे। जर कार्ड असेल तरच त्यांना लाभ मिळणार आहे, यासाठीचा हा GR आहे। जर तुमच्याकडे नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।